कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या, परंतु शेवटी जनतेचा कौल असतो, लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो। पुन्हा नाउमेद न होता लोकांच्या समोर जायचं असतं। म्हणजे मी तर सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं। पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही सगळ्यांनी एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या काही महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे। त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत, एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या 48 जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कुठं आपण कमी पडलो, ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली, मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता। संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना 400 पार, अबकी बार 400 पार, हे यांना संविधान बदलायचे, घटना बदलायची, असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला। म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तो प्रचार त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले। नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही। अशा काही गोष्टी साधारण ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर, काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या। त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे, ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते घेण्याच्या करता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे। आणि ह्या 3-4 गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना, हे मान्यच करावं लागेल। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते। जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा